श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे. तर या वटपौर्णिमेला स्त्रियांनी एक वेळ व्रत नाही केले तरीही चालेल, पण या 5 चुका अजिबात करू नका. आपल्या हातून या 5 चुका झाल्या तर आपल्याला व्रताचे पूजेचे फळ मिळणार नाही. तसेच या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेलाच वटपौर्णिमा सण हा साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षी हा सण 10 जून रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि प्रतिव्रतात पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही, तो दीर्घायुष्य जगेल असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वास्तविक पाहता वटपौर्णिमेचे व्रत हे एकूण 3 दिवसांचे असते, परंतु 3 दिवस व्रत करणं शक्य होत नाही. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशीच हे व्रत करून पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. या दिवशी अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि ही पूजा करत असताना आपल्या हातून काही चुका घडायला नकोत. तसेच या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे याबद्दलचीच माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर आपण सर्वप्रथम पाहणार आहेत की या दिवशी कोणत्या चुका स्त्रियांनी अजिबात करायच्या नाही. तर पहा, अलीकडच्या काळामध्ये वडाच्या झाडाची संख्या ही फार कमी झालेली दिसत आहे. वृक्षतोडीचे प्रमाण जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यामुळेच वडाच्या झाडाची संख्या ही देखील फार कमी आहे. आणि त्यात या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची फांदी घरी आणून त्या फांदीची पूजा करत असतात. परंतु या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी आणून तुम्ही पूजा करू नका. एक वेळ तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल, परंतु तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून तिची पूजा करायची नाही. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की या दिवशी वडाच्या झाडाची फांदी घरी आणून तिची पूजा करणं योग्य नाही. त्या पूजेचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेलच तर तुम्हाला एखाद्या पाटावरती वडाच्या झाडाची रांगोळी काढायची आहे किंवा एखादं चित्र तुमच्याकडे असेल तर त्यावर तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. परंतु चुकूनही वडाच्या झाडाची फांदी घरी आणून तिची पूजा करायची नाही. तसेच या दिवशी अनेक स्त्रिया वडाच्या झाडाचं जे छोटंसं रोपटं असतं तर त्याची देखील पूजा करत असतात. परंतु धर्मशास्त्रानुसार याला अजिबात मान्यता नाही. या दिवशी वडाच्या झाडाचं जे रोपटं असतं तर त्याची देखील पूजा केली जात नाही. वडाच्या झाडाचे आयुष्य हे 200 ते 250 वर्ष असते. त्यामुळे जे मोठे झाड आहे म्हणजे 10-20 वर्षापेक्षा जे मोठे झाड आहे तर त्या झाडाची पूजा करावी. पण चुकूनही वडाच्या छोट्या रोपाची किंवा फांदी घरी आणून तिची पूजा चुकूनही करू नका. याचं तुम्हाला कुठलेच फळ मिळणार नाही. रोप आणि झाड किंवा फांदी आणि झाड यामध्ये खूप मोठा फरक आहे. रोप हे खूप छोटं असतं आणि झाड हे खूप मोठं असतं. त्यामुळे झाडाची पूजा करणे कधीही योग्य राहील. तसेच या दिवशी आपण वडाच्या झाडाची फांदी घरी आणून फक्त त्याच दिवशी त्याची पूजा करतो आणि यानंतर ती फांदी आपण टाकून देतो. म्हणून हे सुद्धा योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
यानंतर पुढची चूक अशी आहे की या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि पूजा करत असताना त्या वडाच्या झाडाला आंबा हे फळ आवर्जून अर्पण केलं जातं। तर आपली पूजा झाल्यानंतरनं हे आंब्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला तिथे येणाऱ्या लहान मुलांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे किंवा इतर स्त्रियांना देखील तुम्ही पूजा झाल्यानंतरनं ते फळ प्रसाद म्हणून देऊ शकतात, परंतु तसेच तिथे पडून राहू देऊ नका। जर आपण तसेच ते आंबे त्या झाडाखाली ठेवले तर 1-2 दिवसानंतरनं ते खराब होऊन जातात। म्हणून जर आपण हे आंब्याचं फळ लहान मुलांना किंवा इतर सुवासिन स्त्रियांना दिलं तर आपल्याला एक दानाचं देखील फळ प्राप्त होत असते। आणि जर तुम्ही ही पूजा घरीच करणार असेल तर रात्रीच्या वेळी तो आंबा कापून तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे। या दिवशी स्त्रिया साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात। तर ही पूजा करत असताना आपल्या हातामध्ये आवर्जून काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत। ज्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असतात तर त्या घालायच्या आहेत। हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो आणि म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या या आवर्जून घाला। चुकूनही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या या बांगड्या तुम्ही अजिबात घालू नका। वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालू नका। हे अशुभतेचे रंग मानले जातात। यामुळे आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणून चुकूनही पांढऱ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या या अजिबात घालायच्या नाही। तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी तसेच काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका। किंवा तुमच्याकडे वेगळ्या रंगाची साडी आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे जास्त शेड असतील किंवा काळ्या रंगाचे जास्त शेड्स असतील तर अशा साड्या या दिवशी देखील परिधान करू नये। तसेच डार्क निळ्या रंगाची साडी देखील या दिवशी परिधान करायची नाही। हे देखील अशुभतेचे रंग मानले जातात आणि त्यामुळे आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा जास्त परिणाम होऊ शकतो। त्यामुळे चुकूनही या रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या नाही। तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेबाबत आपल्याला अजून एक महत्त्वाची चूक करायची नाही, ती म्हणजे भर उन्हात दुपारी 12 वाजता चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नका। या दिवशी आपल्याला कुणाचाही अपमान करायचा नाहीत, कुणाचेही मन दुखवायचे नाहीत। तसेच या दिवशी मद्यपान मांसाहार हा देखील आपल्याला करायचा नाही। या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहेत। या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे। यानंतर पुढची चूक अशी आहे की जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर अशा वेळी तुम्ही चुकूनही पूजा करू नका। तुम्हाला फक्त व्रत करायचं आहे, परंतु ही पूजा चुकूनही करायची नाही। जर आपल्या घरामध्ये सुतक असेल तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते, आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आणि अशा वेळी जर आपण पूजा केली तर त्या पूजेचा फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि सुतकामध्ये कुठलेही पूजाविधी हे देखील केले जात नाही। म्हणून आपल्याला ही पूजा देखील करायची नाही। यानंतर बघा पुढची चूक अशी आहे की ज्या प्रेग्नेंट महिला आहेत म्हणजेच गर्भवती ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या घेऊ नये। 6 महिन्यापर्यंत जर तुम्ही प्रेग्नेंट असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करून वडाला फेऱ्या देखील मारू शकता, परंतु 7 महिन्याच्या वरती तुमचे महिने असतील तर तुम्हाला फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्याला 7 फेऱ्या ज्या आहेत तर ते तुम्हाला मारायच्या नाही। तर ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती गर्भवती महिलांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे। यानंतर पुढची चूक जी आहे तर ती बऱ्याच महिला करतात। जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जात असतो, जेव्हा तो सूत धागा जेव्हा आपण या झाडाला गुंडाळतो तेव्हा हा धागा गुंडाळताना चुकूनही त्याची गाठ जी आहे तर ती झाडाला बांधू नका। इतर अगोदर कुणी पूजा केलेली असेल तर त्याच धागेला तुमचा धागा अडकवून घ्यायचा आहे आणि यानंतर 7 फेरे जे आहेत तर ते तुमचे घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही हा सूत गुंडाळणार आहे 7 फेरे तुमचे पूर्ण करून झाल्यानंतरनं तो धागा तुम्हाला तोडायचा नाही, तसाच तो सूत जे आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे। तर या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या स्त्रियांनी या दिवशी अजिबात करायच्या नाहीत। त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे का? तर बघा जेव्हा एखादा सण वार असतो तेव्हा आपण आवर्जून केस धुत असतो, परंतु असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी केस हे धुतले जात नाही। म्हणून तुम्हाला या वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच तुम्हाला केस धुवायचे आहेत
आणि मंगळवारी तुम्ही फक्त व्रत करून ही पूजा करायची आहे। त्याचबरोबर बघा, आता काही स्त्रियांना मासिक धर्म असेल, ज्यांचा 4था किंवा 5वा दिवस असेल आणि त्यांना जर केस धुवायचे असेल तर अशा वेळी त्या स्त्रिया केस धुवू शकतात। फक्त केस धुत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत। तर या काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करून तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।